डोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवरती छापा मारत 2,12,00,000 किमतीचा जवळपास 2 किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आला आहे। ड्रग तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या असून आरोपींमध्ये 2 पुरुष आणि 1 21 वर्षीय तरुणीचा समावेश आहे। त्यानंतर जी काल रात्रीची जी मोठी कारवाई आहे, मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आपले संजीवन शिंदे आणि त्यांच्या पूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक खोणी पलावा परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये काही संशयास्पद लोक राहत आहेत, त्या ठिकाणच्या काही संशयास्पद हालचाली आहेत। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे पीआय चोपडे, त्यांचे कल्पंडा पाटील, पीआय गुंड आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रात्री जाऊन सर्च केला असता लेट नाईट। त्या ठिकाणी आपल्याला 3 आरोपी त्या ठिकाणी त्या फ्लॅटमध्ये मिळाले आणि पूर्ण फ्लॅटचीच पूर्ण झडती घेतली असता त्या ठिकाणी आपल्याला एमडी साधारणपणे 1900 ग्रॅमपेक्षाही जास्त एमडी ते मिळालेलं आहे आणि त्याची किंमत 2 कोटीपेक्षाही जास्त आहे। तर त्या सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण 3 जणांना, त्यामध्ये 1 महिला आहे आणि 2 पुरुष आहेत, त्यांना ताब्यात घेतले, त्यांना अटक केलेली आहे आणि या सदर गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता असल्याने आमच्या 2 टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरच्या आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या गुन्ह्यामध्ये लीड मिळू शकते आणि त्या अनुषंगाने आमच्या 2 टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरच्या आहेत। अशी ही कारवाई मानपाडा पोलीस स्टेशननी एमडीच्या अंतर्गत केलेली आहे। सर, हे कुठे आले आणि कोणाला विक्री करायची? साधारणपणे त्या ठिकाणी करत असताना जे आरोपी आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्या प्राथमिक तपासावरून ते वेगवेगळ्या ठिकाणी याचा सप्लाय करत असण्याबाबतची आम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये माल आणणारे हा एक ग्रुप वेगळा आणि विकणारे ग्रुप वेगळे, अशा प्रकारचं यांचं पूर्ण हे रॅकेट त्या ठिकाणी चालत होतं असं आमच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आता काल रात्रीच लेट नाईट गुन्हा दाखल केलेला आहे, तरी सुद्धा इतरही काही आरोपी त्यामुळे अजूनही निष्पन्न होतील, त्यामुळे पूर्णपणे रॅकेट कशा प्रकारे चालत होतं त्याच्यावरती आपण आधी बोलू शकतो।